नमस्कार मित्रांनो. Welcome to day 2 of our 90 days journey of becoming a industry ready professional. Yesterday we saw the professional identity, then the mindset shift from student zone to the professional zone, and then we saw how to introduce ourselves. There I had given you a task for homework. What was that? To introduce yourself in 30 or maximum 60 seconds in Marathi language. Remember? I hope everyone has done it. Now, yesterday I said to do it in Marathi, but whether introduction in Marathi language will help you in the interview? Yes, it will help, but in small and some localized companies. But if your wish is to join top MNCs or the companies sitting in top 50 places in India, the introduction must be in English. The communication must be in English. See, I'll tell you the reality. I will tell you the reality of the industry. In the interview or in the board meeting or in a team meeting, speaking in English might be mandatory. But not all times, right? When you are doing some task, when you are doing some activity, speaking in English might not be mandatory, correct? But why in the interview, why in the meetings, English is mandatory? Because most of the times the meetings or the interviews are happening to impress the next person, to convert the next person from a client, a prospectus to a client, or to convert that person who is interviewing you from interviewer to your manager. Correct? So, we need to sell ourselves, right? In industry, we don't, in a layman language, I can say, आपण स्वतःला विकतो. आपल्याकडे जे स्किल्स आहेत ते आपण विकतो आणि त्याचा आपण मोबदला दर महिन्याला सॅलरीच्या स्वरूपात मिळवत असतो. करेक्ट? मग आता जेव्हा तुम्ही एखादा बिझनेसमॅन बघा, जो पेंटर असेल, ओके, पेंटर असेल किंवा आर्टिस्ट असेल, तो अशीच काहीतरी आर्ट काढून विकू शकतो का? तर नाही विकू शकत. तो बनवतो. तशाच काही त्याच्या मनाला सुद्धा न पटणाऱ्या आर्ट्स पण असतात, ज्या विकल्या जाऊ शकत नाहीत कदाचित, ज्या साध्या असतात. तो कदाचित एका खिडकीचं चित्र काढायला त्याला आवडत असेल म्हणून तो लगेच चित्र काढतो ती खिडकीचं, पण ते विकलं जातं का? कदाचित नाही जाणार विकलं. म्हणून तो नुसत्याच खिडक्यांचे चित्र काढत बसेल का? त्याला आवडतात म्हणून तर नाही. विकण्यासाठी त्याला वेगळी चित्र काढावी लागतात. He need to design new items, or he need to make the paintings of some natural things or something like which can be sold. Correct? आता त्याला आवडतंय म्हणून तो खिडकीचे चित्र काढून विकायला ठेवू लागला तर कोणी घेईल का? त्याला आवडतं, समुद्र किनाऱ्याचेच मी चित्र काढणार,
मी दुसरी कुठली चित्रच काढणार नाही. अरे पण रोज तुझ्याकडून ते समुद्र किनाऱ्याचे चित्र कोणी घेईल का? नाही घेणार आहे. त्यासाठी तुला स्पेशलाइज्ड काहीतरी नवीन करावं लागेल. आणि हेच आपल्याला सुद्धा करावं लागतं. रोज आपण मराठीत बोलू शकतो, ऑफिसमध्ये जॉईन केल्यानंतर सुद्धा आपण मराठीमध्ये बोलू शकतो, पण जेव्हा एखादी मीटिंग आहे, जेव्हा एखादा इंटरव्ह्यू आहे, जेव्हा एखादी बोर्ड मीटिंग आहे किंवा एखादी क्लायंट सोबत मीटिंग आहे, तेव्हा तुम्हाला यू हॅव टू शो समथिंग स्पेशल आउट ऑफ यू. करेक्ट? सो the next person would turn or would convert from a prospectus to a client. आणि जो इंटरव्ह्यू घ्यायला बसलेला माणूस आहे, तो इंटरव्ह्यूअर पासून मॅनेजर होणं ही त्याची जर्नी आहे. जशी आपली एक स्टुडंट पासून एम्प्लॉई होण्याची जर्नी आहे, तशीच त्याची पण एक जर्नी आहे, इंटरव्ह्यूअर पासून मॅनेजर होणं. आपल्यासाठी त्याचे 2 रोल आहेत. पहिला रोल तिथं इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तो इंटरव्ह्यूअर आहे आपला, पण आपण इतकं काही स्पेशल त्याला दाखवलं पाहिजे स्वतःमध्ये की त्यानं स्वतःचा रोल बदलला पाहिजे, तो इंटरव्ह्यूअर पासून मॅनेजर झाला पाहिजे आणि आपल्याला त्यांना जॉब रोल ऑफर केला पाहिजे. करेक्ट? मग त्यासाठी आपल्याला ह्या इंग्लिश भाषेची मदत घ्यावी लागते. मराठीमध्ये इंटरव्ह्यू दिला काही फारसा फरक पडणार नाहीये, पण ते करतील सुद्धा सिलेक्ट बेस्ड ऑन युअर टेक्निकल स्किल. दे विल सिलेक्ट यू, but your role in that organization will be limited to that particular technical act only. They will not consider you for something called as higher roles. कारण हायर रोल्स मध्ये गेल्यानंतर कम्युनिकेशन इज मस्ट, आणि कम्युनिकेशन इन मराठी ॲज वेल एज कम्युनिकेशन इन इंग्लिश इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट? मग आपल्याला ह्या गोष्टी शिकणं गरजेचं असतं. माझ्या अनुभवामध्ये आहेत या गोष्टी. बरेच माझे मित्र आहेत, बरेच माझे स्टुडंट्स असे आहेत ज्यांनी मला शेअर केलेली हा फीडबॅक आहे त्यांचा इंडस्ट्री मधला एक्सपिरियन्स आहे की प्रेझेंटेशन मी छान बनवलेलं आहे, पण मी त्या प्रोसेसवरती सुद्धा छान काम केलं, मी त्या प्रोसेसवर छान काम केलं, प्रोडक्ट छान डिझाईन झाला, डेव्हलप झाला, आणि मी त्याच्यावरती प्रेझेंटेशन सुद्धा छान बनवलं, पण फक्त मला प्रेझेंट करता येत नाही म्हणून माझ्या दुसऱ्या एका कलिगनी माझं प्रेझेंटेशन घेतलं आणि बोर्ड मीटिंग मध्ये प्रेझेंट केलं. क्रेडिट कोण घेऊन गेलं? तो घेऊन गेला. हा बोलतो मराठीमध्ये उत्तम बोलतो हा, पण इंग्लिश मध्ये बोलायला हवं होतं, कारण त्या मीटिंग मध्ये ते फॉरेनचे लोक सुद्धा होते, कंपनीचे फॉरेनर एम्प्लॉई सुद्धा होते. त्यांना मराठी कळेल का? त्यांना हिंदी कळेल का? नाही कळणार. मग त्यांना समजण्यासाठी इंग्लिश मध्ये बोलावं लागलं असतं. मग आपल्याला हे सगळं जे काही रामायण आतापर्यंत सांगितलं, हे रामायण फक्त आणि फक्त कम्युनिकेशन इन इंग्लिशचं महत्व पटवून देण्यासाठी होतं. मग आता ह्या कम्युनिकेशन इन इंग्लिश मध्ये महत्वाचा बॅरियर काय आहे? तर आपला माइंड. जिथं आपण एक प्रोसेस करतो त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. आपण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करतो, आणि मग ते वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करण्याच्या नादात आपली जी अपॉर्च्युनिटी असते बोलण्याची ती निघून जाते, कारण ट्रान्सलेशनसाठी वेळ लागतो. भले तो मायक्रो सेकंड्स मध्ये असेल, पण तेवढा वेळ सुद्धा आपला निघून गेलेला असतो. म्हणून आपण आज हे जे काही ट्रान्सलेशन लूप आहे, मराठीमध्ये विचार करणं, ट्रान्सलेट करणं इंग्लिशमध्ये, आणि मग तोंडातून बोलणं, हा जो लूप आहे हा आपल्याला ब्रेक करायचा. आजच्या सेशन मध्ये आपण हा लूप ब्रेक करण्यासाठीच्या ज्या काही स्किल्स रिक्वायर्ड आहेत त्यावर आपण काम करणार आहोत. मग आपली आजची जी काही 25 ते 30 मिनिटाची जर्नी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे? तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, डायरेक्ट ट्रान्सलेशन का फेल होतं, हा जो काही ट्रॅप आहे तो आपण बघणार आहोत. देन वी विल सी द डायरेक्ट लॉजिक, म्हणजे नेटिव्ह इनपुट ब्लॉकिंग असेल, व्हिज्युअल असोसिएशन असेल, आणि थिंकिंग इन चंक्स. हे जे काही लॉजिक्स आहेत हे लॉजिक आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याची आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून
हा जो काही ट्रॅप आहे ट्रान्सलेशनचा, ह्या ट्रॅपमधून आपण बाहेर पडणार आहोत आणि मग त्याच्यातून ओव्हरकम करणार आहोत आपण. कशा पद्धतीनं? तर आपण जे काही ग्रामरची आपल्याला भीती वाटते इंग्लिशच्या, बरोबर, म्हणजे इंग्लिश बोलायचं आहे, बोलता येतं मनामध्ये, बाहेर नाही, लिहिता येतं. आता प्रत्येक जण ग्रॅज्युएट आहे, किमान डिप्लोमा डिग्री सायन्स कॉलेजमध्ये आहात म्हणजे 11वी 12वी तर पास झालेलेच आहात. मग 11वी 12वीचे पेपर मराठीमध्ये लिहिलेत का? तर नाही लिहिलेले मराठीमध्ये. मग याचा अर्थ काय? तुम्हाला लिहिता येतं, फक्त आणि फक्त तोंडातून ते बोलण्याची भीती वाटते. एवढाच आपला काय तो मेन प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरा प्रॉब्लेम नाहीये. आणि मग आपण त्याच्यावरती जे काही रियालिटी चेक बघणार आहोत की फॅक्टरीमध्ये आपण कशा पद्धतीनं ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि मग आजचं एक टास्क असेल, क्विक टास्क, आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाच्या असाइनमेंट्स असतील, जो होमवर्क असेल. हा आपला आजच्या दिवसाचा प्रवासाचा मॅप आहे. मग आता आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं असतं. मी when I was pursuing black belt of Lean Six Sigma, I was not aware of importance of the problem. See, whenever you want to solve some problem, you must know each and every minute detail of that problem. Because if you miss a small chain, the entire solution can turn into a disaster. So, during my Lean Six Sigma Black Belt journey, I understood the importance of understanding the problem. And now, in our case, what is the exact problem? I told you in our process journey, right? Everyone here is either in diploma or in degree or in science college, right? So maximum of you must have completed your 11 or 11 12, or if somebody has come from for diploma from direct 10th class, right? Still you must have attempted first semester or first year exams of diploma, right? That means every one of us has written the exam in English. What does it mean? Take pride. What? Take pride. You have not just solved the exam paper of something called as strength of materials or Java or C++. You have attempted the exam in English language. You have written the answers in English language. That means you know English language very well. Correct? So, is this the problem now? No. You know the English language. So, English language is not a problem. What is the problem then? See, our first point on the slide, cultural nuance. आपल्याकडे एक पद्धत आहे की आपण इंग्लिशमध्ये जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, आपण लिहिताना नाही तो विचार करत एवढा ट्रान्सलेशनचा, पण आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण काय करतो, तर आपण डायरेक्ट ट्रान्सलेट करतो, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करतो. फॉर एक्झाम्पल, माझं डोकं खाऊ नको म्हणायचंय, तर तिथं आपण असं म्हणू शकतो का, डोंट ईट माय हेड? समोरच्या माणसाला झोंबी वाटू आपण, बरोबर ना? मग आपण असं नाही म्हणू शकत ना. मग वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपण नाही करायचंय. मग वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपल्याला कुठून आलंय? हे तर आपल्याला कल्चरल हा प्रॉब्लेम आहे आपला. आपल्याला शिकवतानाच इंग्रजी भाषा अशी शिकवलेली आहे की ग्रामर पासून सुरुवात. माझ्या एका प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तर स्वतःलाच द्या. आपण सगळे मराठी भाषिक आहोत सध्या.
किंवा हिंदी भाषिक काही असतील. मग हिंदी असो किंवा मराठी असो, ही भाषा जेव्हा आपण शिकत होतो लहान असताना, तेव्हा आपल्याला ग्रामर कोणी शिकवलं का? का आई असं म्हटली का, बाळा कर्ता, कर्म, क्रियापद हे असं असतं आणि मग तू मी आंबा खातो असं म्हण, असं शिकवलंय का आपल्याला? नाही शिकवलेलं. मग ग्रामर का आपण शिकतोय इंग्लिशचं? आपल्याला ग्रामर शिकायचं असेल, नाही असं नाहीये, ग्रामर ही एक स्टेप आहे. रादर आय वुड से ग्रामर ही एक कंटिन्युअस जर्नी आहे. कारण इंग्रजीमध्ये कुठलं ग्रामर महत्वाचं आहे, तर फक्त स्ट्रक्चरल ग्रामर महत्वाचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वाक्यासाठी, जसं फॉर एक्झाम्पल माझं डोकं खाऊ नको, ह्याला आपण डोंट ईट माय हेड म्हणू शकत नाही. आपण काय म्हटलं पाहिजे? नॅचरल इंग्लिश मध्ये काय येतं, तर स्टॉप ड्रायव्हिंग मी क्रेझी, डू नॉट अनॉय मी. म्हणजे आपल्याला व्होकॅब्युलरी पण लागेल. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थ समजून घेऊन त्याचा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आलं का लक्षात? माझं डोकं खाऊ नको म्हणजे काय आहे, की मला त्रास देऊ नको, मला पिडू नको, एकंदरीत माझ्या डोक्याला त्रास देऊ नको. मग माझ्या डोक्याला त्रास देऊ नको साठी इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? इटिंग माय हेड आहे का? तर नाहीये. काय आहे? तर अनॉय. अनॉय म्हणजे काय? एखादा उगच मस्ती करत असतो, काहीतरी असाइनमेंट मी लिहायला लागलोय आणि तो येऊन उगाच साईडला, ए चल ना आपण त्या मूवीला जाऊयात, मग त्या मूवीला जायचं राहू दे, मग आपण इकडे जाऊयात, मग आपण तिकडे जाऊयात. अरे डोकं नको ना खाऊ भाई, मला अभ्यास करू दे ना. मग अशा वेळेस आपण त्याला म्हणणार आहोत का डोंट ईट माय हेड, असं म्हणणार आहोत का आपण? नाही. आपल्याला म्हणायचं आहे तिथं डू नॉट अनॉय मी. आलं लक्षात? करेक्ट. आणि पोलाइटनेसची लेवल, ही इंग्रजी भाषेमध्ये पोलाइटनेस फार असणं फार महत्वाचं आहे. जसं आपण मराठी भाषेमध्ये पोलाइटली बोलतो, सेम आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा बोलायचं आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसिंग करताना जे आपण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करतो, हा आपला प्रोसेसिंग लॅग आहे. आपण इनपुट देतो मराठीमधून, त्याचं एडिटिंग करतो आणि आउटपुट आपण इंग्लिशमध्ये काढायचा प्रयत्न करतो. आणि एडिटिंग सुद्धा डायरेक्ट एडिटिंग असतं. मग आपल्याला हे करायचं नाहीये, आणि हे करण्यासाठी आपली खूप एनर्जी जाते, कारण आपल्याला आपला बराच वेळ त्या ट्रान्सलेशन मध्ये निघून जातो. बराच वेळ म्हणजे मायक्रो सेकंड्स असतील, पण ते मायक्रो सेकंड सुद्धा महत्वाचे असतात, कारण आपल्याला इंटरव्ह्यू सुद्धा हार्डली 15 ते 20 मिनिटाचाच असतो. त्यातले जर का सेकंड प्रत्येक वाक्याला जायला लागले तर वेळ संपला. करेक्ट. आणि मग रिजिड व्होकॅब्युलरी हा जो काही प्रकार आहे, रिजिड व्होकॅब्युलरी म्हणजे काय? तर काही आपल्याकडे एक फॅशन आहे म्हणा, की ज्या फॅशनच्या अंतर्गत आज जर मी एखादा फॅन्सी शब्द नाही बोललो, जसं काही फ्युरियस असं जर का मी नाही म्हटलं, तर तुम्हाला मी एकदम गावंढळ वाटेल. जर मी तुम्हाला म्हटलं की आय एम व्हेरी अँग्री, तर तुम्हाला वाटणार काय, हा माणूस नॉर्मलच बोलतो इंग्लिशमध्ये, बरोबर. पण त्याच जागी मी म्हटलं आय एम फ्युरियस, तुम्ही काय म्हणणार, अरे बापरे, काहीतरी मोठे मोठे शब्द मारतोय फेकून, म्हणजे हा माणूस नक्कीच इंग्लिश मधला एकदम जाणकार माणूस असणार आहे. आपण व्हेरी अँग्री पण ठीक आहे ना. वाय डू यू नीड टू से फ्युरियस? फ्युरियस मी म्हटलं, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन मी जर म्हटलं खेडेगावातल्या, तर फ्युरियस त्यांना कळेल का? त्यांनी तो शब्दच ऐकला नसेल, कदाचित कदाचित नसेल ऐकला सुद्धा, बरोबर ना. म्हणजे तुम्ही अँग्री म्हटलं तर माझ्या भावना लगेच पोहोचतायत ना. कम्युनिकेशनचा मेन पर्पज काय आहे? माझ्या जे काही भावना आहेत, माझे जे काही विचार आहेत, ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. मग मी फ्युरियस म्हणून त्या विचार पोहोचवण्याचे जे काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये अडथळा आणायचा, की व्हेरी अँग्री म्हणून क्विकली माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे? हा विचार आपण केला पाहिजे. आणि मग फिअर ऑफ एरर्स. बोलताना मी जर चुकलो तर काय होईल? माझं जर का ग्रामर फ्युचर टेन्सच्या ऐवजी मी जर का पास्ट टेन्स बोललो तर काय होईल? मी जर प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी डायरेक्ट स्पीच बोललो तर काय होईल? कशाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं फिअर ऑफ एरर असलं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? आता हे सगळे प्रॉब्लेम्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, बरोबर आहे. हे फक्त बोलतानाचे प्रॉब्लेम्स आहेत, लिहितानाचे नव्हे.
त्याच्यामुळे इंग्लिश भाषा हा प्रॉब्लेम नाहीये. इंग्लिश भाषा येत नाही हा प्रॉब्लेम नाहीये. आता जरी एक असाइनमेंट दिली की 10 ओळी स्वतःबद्दल लिहा, तर प्रत्येक जण किमान 70% करेक्ट लिहू शकतो. ग्रामॅटिकली 70% ग्रामॅटिकली करेक्ट लिहू शकतो प्रत्येक जण. मग प्रॉब्लेम कुठे आहे? फक्त बोलण्यामध्ये. त्याच्यामुळं आपण फक्त आणि फक्त बोलण्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. ओके. काही एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला ती सांगू इच्छितो. जसं की नाचता येईना अंगण वाकडे. ह्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की कांट डान्स कोर्ट यार्ड इज क्रुक्ड. असं नाहीये ना, त्यासाठी इंग्लिश मध्ये सेपरेट आहे. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. भावना पोचणं महत्वाचं आहे. आता कांट डान्स कोर्ट यार्ड इज क्रुक्ड म्हटलं तर काय होईल? काहीच भावना पोचल्या नाहीत. पण सिंपल आहे ना, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. भावना पोचल्या, अर्थ कळाला, इझी. आपल्याला अशाच इझी ट्रिक्स समजून घ्यायच्या आहेत. मग आता ग्रामर वर्सेस मीनिंग. वाय डिक्शनरी मॅचिंग इज अ ट्रॅप. आता आपल्याकडे एक म्हण आहे, जीव भांड्यात पडला. जीव भांड्यात पडला म्हणजे आपण असं एखाद्या म्हणतो ना की अरे यार हे काम झालं, माझा जीव भांड्यात पडला एकदाचा. काम होत नव्हतं तोपर्यंत टांगणीला लागला होता, आता काम झालं, माझा जीव भांड्यात पडला. आपण असं म्हणतो सर्रास. मग आता ह्याचं जर का इंग्लिश मध्ये म्हणायचं असेल तर आपण असं म्हणणार आहोत का माय लाईफ फेल इन टू युटेन्सिल्स. ऍक्सिडेंट झाल्यासारखं वाटेल. बरोबर ना? त्याच्याऐवजी सिंपल आहे, आय एम रिलॅक्स्ड, आय फेल्ट रिलीफ्ड. करेक्ट. मग हे जे काही ग्रामर वर्सेस मीनिंग हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण या स्लाइड मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. तर महत्वाचा सगळ्यात मुद्दा असा आहे, जो आपण पुढच्या एका सेशन मध्ये डिटेलमध्ये पण बघणार आहोत. तो आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणजे काय? तर मग असे सांगितलं ना मी, कर्ता, कर्म, क्रियापद. मग आपल्याकडं मराठीमध्ये जे आहे ते काय आहे हो? तर आपल्या मराठीमध्ये क्रियापद हे शेवटी असतं आणि इंग्लिशमध्ये क्रियापद हे मध्ये असतं. एस ओ व्ही वर्सेस एस व्ही ओ मिसमॅच. आता मी आंबा खातो, याच्यामध्ये मी कोण आहे? सब्जेक्ट. करेक्ट. आंबा कोण आहे? ऑब्जेक्ट. आणि खातो वर्ब, म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. बरोबर. हेच मी इंग्लिश मध्ये जर का केलं डायरेक्ट ट्रान्सलेशन तर काय होईल? आय मँगो इट. बरोबर आहे? नाहीये. मग फक्त एक चेंज आहे दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये, तो म्हणजे क्रियापदाचा. क्रियापद मराठीमध्ये शेवटी असतं, इंग्रजीमध्ये मध्ये असतं. आय ईट मँगो. करेक्ट. आता एक फनी एक्झाम्पल आपण बघू. तो पक्षी झाडावर बसलाय. करेक्ट. मग आपण असं म्हणणार आहोत का द बर्ड इज सिटिंग ट्री ऑन. झाडावर ना, ऑन ट्री नाही, ट्री ऑन. असं म्हणायचंय का? नाही म्हणायचं तसं. हे फनी एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून फनी गोष्टी आपल्या लक्षात राहतात म्हणून सांगतो. अजून एक एक्झाम्पल असं आहे, मी बस मधून आलो. आय केम फ्रॉम बस. बरोबर आहे का? बसच्या मधून आलो म्हणून फ्रॉम बस येणार आहे का? नाही येणार आहे. आय केम बाय बस. आता ह्या बेसिक गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्याला कधी कळतील? जेव्हा आपण इंग्लिश भाषेचा बोलण्यासाठी वापर करायला सुरुवात करू. कारण अशी लाखो वाक्य आहेत, लाखो एक्झाम्पल्स आहेत
ना मी देऊ शकतो ना तुम्ही लक्षात ठेवू शकता. ह्याच्यावरती एकच उपाय, फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. प्रॅक्टिस शिवाय कुठलीही भाषा शिकता येत नाही. आता इडिओम्स म्हणजे आपल्या म्हणी असतात काही, जसं आपण मगाशी बघितलं की जीव भांड्यात पडला. जीव भांड्यात पडला च ट्रान्सलेशन डायरेक्ट केलं तर काय होईल हो? समोरच्या माणसाचे काय एक्सप्रेशन्स असतील? मी एलियन एक्सप्रेशन्स लिहिलेत तिथं, म्हणजे परग्रहावरून आल्यासारखं वाटेल त्याला. आय फेल इन टू द युटेन्सिल. ऍक्च्युली भावना काय पोच करायचे की बाबा हे माझं काम बरेच दिवस चालू होतं, ते संपलं आणि त्याच्यामुळे मी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, मी आता निवांत झालेलो आहे, ही भावना पोच करायची. पण पोचली काय भावना? आय फेल इन टू द युटेन्सिल्स. म्हणजे भाऊ ऍक्सिडेंट झाला, चुकीचा अर्थ केला, समोरचा माणूस तुम्हाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईल. कळलं? डायरेक्ट ट्रान्सलेशन कशा पद्धतीने आपल्याला हानिकारक आहे, राईट? आणि मग कॉन्टेक्स्ट, जसं फॉर एक्झाम्पल फॉर्मल और इनफॉर्मल सेटिंग एरर्स किंवा साऊंडिंग ब्लंट, पॉवर डायनामिक्स. मग आता ह्याच्यामध्ये कसा विषय असतो? काही आपण मराठीमध्ये आता आपल्या मित्राकडून आपल्याला पेन पाहिजे, तर आपण काय म्हणतो? तो पेन मला दे. करेक्ट? आपली मराठी भाषा आहे, आपण त्याला असं म्हणणार नाही कृपया तुझा पेन मला देशील का, असं नाही म्हणणार आपण. बरोबर? मराठी भाषेमध्ये ऑर्डर दिल्यासारखं नाही वाटत आहे. तो पेन मला देशील का, तो पेन मला दे. ठीक आहे? पण तेच इंग्लिशमध्ये म्हटलं ना, गिव्ह मी दॅट पेन, भाई ऑर्डर दिल्यासारखं वाटतं. करेक्ट? मग आपल्याला ह्याचं पोलाइटनेस आला पाहिजे आपल्या भाषेमध्ये. कुठलीही भाषा शिकताना ती भाषा आपल्याला पोलाइटली शिकता आली पाहिजे, कारण प्रत्येक भाषेमध्ये ब्लंट वाक्य सुद्धा असतात, जी कदाचित आपला स्वभाव जो नसतो, कदाचित आपण रूढ नाही आहोत, पण समोरच्याला जाणवतं की हा माणूस खूप रूढ आहे. गिव्ह मी दॅट पेन, नाहीये मी रूढ, पण वाटतो त्याच्यामध्ये. मग आपल्याला ती भाषा कॉन्टेक्स्च्युअल शिकायची आहे, आपल्याला त्याच्यामध्ये पोलाइटनेस आणायचं. गिव्ह मी दॅट पेनच्या ऐवजी कुड यू प्लीज पास दॅट पेन टू मी, और मे आय हॅव दॅट पेन. कसं होईल? कसं ऐकायला वाटतंय? बरं वाटतंय की नाही? हे आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत, पण ह्या गोष्टी शिकण्यासाठी प्रॅक्टिस ही फार महत्वाची आहे. आणि मग आपला हा फ्लो, आता मी मराठीमध्ये बोलतोय, मध्येच इंग्लिशमध्ये बोलतोय, मध्येच पुन्हा मराठीमध्ये शिफ्ट करतोय, पुन्हा इंग्लिशमध्ये शिफ्ट करतोय. मग हे एवढं सगळं करताना मी ट्रान्सलेशनसाठी माझा वेळ दिसतोय का कुठे? मग हे ट्रान्सलेशनचा जो काही टाइम आहे, आणि त्याच्यामुळं ट्रान्सलेशन कधी कधी न जमल्यामुळं एखाद्या शब्दाचं, माझं पण होतं, नाही असं नाहीये, कधी कधी एखादा शब्द आठवत नाही, मराठीमध्ये आठवतो तर इंग्लिशमध्ये आठवत नाही, इंग्लिशमध्ये आठवतो तर मराठीमध्ये आठवत नाही, होतं माझं पण. आणि हे बऱ्याचदा असं होतं की इंग्लिशमध्ये शब्द आठवतो, त्याला मराठीत माहीत नसतो. ह्या गोष्टी पण होतात. आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा ओव्हरकम करायच्या आहेत. आपला फ्लो जो काही आहे बोलण्याचा, तो मोनोटोनस पिच मध्ये राहिला पाहिजे. मोनोटोनस पिच म्हणजे काय? तर आपण एकदा बोलायला सुरुवात केलं की त्याची असं I was studying in this college in this city. I got 92% marks. हा फ्लो नाहीये. करेक्ट? I was studying in this college and I obtained 92% marks in my final year exam. हा फ्लो आपल्याला मेंटेन करायचा आहे. ओके? आता ह्या स्लाइड मध्ये आपण क्विक टास्क करणार आहोत. क्विक टास्क काय आहे? तर सिंगल वर्ड प्रॉम्प्ट, म्हणजे आपल्या माइंडला
आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे की कुठलीही गोष्ट असो आपण तिला इंग्लिशमध्येच बोलवणार आहोत. कुठलीही शर्ट असो, कुठलीही गोष्ट असो. आता शर्ट शर्ट सुद्धा इंग्लिशच आहे, बरोबर, पण आपण बोलतो तशाच पद्धतीनं आपल्या शेजारी एखादा टेबल असेल, टेबल झालं. घड्याळ आहे तर घड्याळ न म्हणता त्याला आपण भिंतीवरचं घड्याळ आहे तर त्याला आपण वॉच म्हटलं पाहिजे, बरोबर. वॉच नाही, क्लॉक, सॉरी, त्याला आपण क्लॉक म्हटलं पाहिजे. हातातलं घड्याळ आहे त्याला आपण म्हटलं पाहिजे वॉच, करेक्ट. खुर्चीला म्हटलं पाहिजे चेअर. रुमालाला आपण म्हटलं पाहिजे हँकी, हँकरचीफ, करेक्ट. ह्या अशा गोष्टी आपल्याला सुरुवात करावी लागेल. सकाळी झोपून उठताना आपल्याला म्हणता आलं पाहिजे आय वोक अप जस्ट नाव, करेक्ट. गिव्ह मी सम टी. छोटस वाक्य आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. आईला म्हणा आई गिव्ह मी सम टी. आईला नाही कळत, नसेल कळत कदाचित इंग्लिश. कळतं आज, असं नाही कळत असं कोणाला नाहीये आज इंग्लिश, पण कदाचित नसेल कळत तर ती म्हणेल जा आपापला करून घे, बरोबर ना. त्याच्यामुळे आईसोबत बोलताना असेल किंवा कुणासोबतही कुठल्याही गोष्टी असतील तर त्या पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. मग त्या पुन्हा मराठीमध्ये समजून सांगा किंवा मराठीमध्ये त्या पुन्हा बोलू शकता तुम्ही. जसं आता मी आता तुम्हाला म्हटलं आय वोक अप जस्ट नाव, आय एम फिलिंग हॅपी, आय एम फिलिंग एनर्जेटिक. मी उत्साही फिलिंग करत म्हणजे मला उत्साही वाटतंय, आज खूप छान दिवस आहे, आज ऊन पडलेलं नाहीये, मग ऊन नाहीये त्याच्यामुळे मला आज खूप छान वाटतंय, उकाडा कमी आहे. मग हे सगळं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सांगण्याऐवजी मी इंग्लिशमध्ये का सांगत नाही. The temperature is good today. The environment is warm and little cool than yesterday. Correct? I'm feeling energetic today. येऊ दे इंग्लिशमध्ये, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बोलायच्या आहेत इंग्लिशमध्ये. काही गोष्टी आहेत, मला हा व्हिडिओ बनवायचा आहे, त्या गोष्टीला आपण अर्जंटमध्ये, अर्जंट आहे, बरोबर. काही गोष्टी इझी आहेत, तर जेवण आहे, जेवणामध्ये आपण म्हणू शकतो आईला आज भाजी थोडी स्पायसी झाली आहे किंवा टेस्टी झाली आहे, करेक्ट. हे मराठीमध्ये शब्दांच्या ऐवजी आपण इंग्लिशमधले शब्द वापरू. आपले मसल्स जे आहेत ते मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत. ग्रामर नाही बघायचंय आपल्याला. सुरुवातीला फोकस ऑन ओनली फ्रिक्वेन्सी नाउन्स, हाय फ्रिक्वेन्सी नाउन्स. कारण आपल्याला आपल्या जो शेजार आजूबाजूचा एरिया आहे तो कम्प्लीट इंग्लिश झोन करायचा आहे. आपल्याला ग्रामर नंतर बघू, आहेत पुढचे व्हिडिओ आहेत, 90 दिवसांचा आपला प्रवास आहे, आपण ग्रामर बघणारच आहोत, नाही असं नाही. पण पहिल्यांदा आपण आपल्या आजूबाजूला इंग्लिश झोन बनवायचा आहे. मी गाडीवरून जातोय, नको, मी बाईक घेऊन चाललोय. आय एम गोइंग ऑन माय बाईक. ठीक आहे, चुकलं चुकू द्या, पण बोला. आणि कुणाशी बाहेर बोलायला थोडं नर्वस वाटत असेल तर मनातल्या मनात बोला, आरशाच्या पुढ्यात उभे राहा आणि बोला. आणि मेंटल कार्ड्स, व्हिज्युअलाइज द ऑब्जेक्ट्स ओनली, अवॉइड बॅक ट्रान्सलेशन्स आणि न्यूरल मॅपिंग वाया रिपिटेशन. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट्स दिसतात आजूबाजूला, जे दिसतील, कदाचित काहींची नावं माहिती नसतील आपल्याला. आता तो पडदा दिसतोय मला माझ्या बाल्कनीचा, तर तो पडदा न म्हणता मी त्याला कर्टन म्हटलं पाहिजे. ती खिडकी दिसते, तिला खिडकीच्या ऐवजी मी विंडो म्हटलं पाहिजे. ती स्लाइडिंग विंडो आहे असं म्हटलं पाहिजे. कदाचित अजून कुठली गोष्ट आहे, जवळपास माझ्याजवळ कांदे ठेवलेले आहेत, मग ते कांद्याला कांदा नाही म्हणायचं, ऑनियन्स आहेत ते, करेक्ट. मग आपल्याला हे प्रॅक्टिस करायचे. आपण जसं जिम मध्ये गेल्यानंतर रोज रोज थोडा वेळ डंबेल्स उचलतो, तशाच पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या ब्रेन मसल्स आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत. मग त्या स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर आपल्याला इंग्लिश झोन बनवायचा आहे. ओके, परफेक्ट. तर प्रत्येकासाठी हे टास्क आहे. आज दिवसभरात ज्या ज्या नवीन ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी 5 ते 10 गोष्टी
अशा बघा की ज्यांचं इंग्लिशमध्ये तुम्हाला नाव क्विकली माहिती असेल आणि ते नोट करून ठेवा. ठेवा कुठेतरी नोट करून, जस्ट मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर कुणाला तरी, नाहीतर स्वतःलाच मेसेज करून ठेवा. मी आज या ठिकाणी गेलो होतो, इथे मला या 10 गोष्टी दिसल्या आणि त्यांची इंग्लिशमधली नावं आहेत. करेक्ट? ही तुमची आजची असाइनमेंट आहे, वन ऑफ द असाइनमेंट्स आहे. आता आपण बघितलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीला नावानी, इंग्लिश नावानी हाका मारायचे. आता त्याला सपोर्ट करण्यासाठी ही लेबलिंग मेथड आहे. जसं आपल्या घरी फ्रीज असेल, बरोबर, तर त्या फ्रीज वरती एक स्टिकी नोट चिटकवा. आईला विचारून चिटकवा, नाहीतर मारेल आई, तो फ्रीजचं डिझाईन खराब झालं म्हणून. स्टिकी नोट चिटकवा, त्याच्यावरती त्याचं नाव लिहा, फ्रीज, अरे रेफ्रिजरेटर. करेक्ट? आणि त्या फ्रीजचे जे काही आपण वापर करतो, म्हणजे ओपन द डोर, क्लोज द डोर, टेक द व्हेजिटेबल्स, put the vegetables, increase the temperature, decrease the temperature. Correct? Keep the door closed. अशा पद्धतीचे जे काही वर्ब्स आहेत, ज्या काही ऍक्शन्स आहेत, ज्या आपण त्या फ्रीज सोबत करतो, त्या ऍक्शन्सची एक लिस्ट त्या स्टिकी नोट वरती लिहा आणि एक 48 तासासाठी राहू द्या तिला. जेव्हा जेव्हा फ्रीज कडे जाल, आता उन्हाळा आहे, प्रत्येक जण दिवसातून किमान 5 ते 10 वेळा फ्रीज कडे जात असेल, जेव्हा जेव्हा त्या फ्रीज कडे जाल तेव्हा तेव्हा ती लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे, तुमच्या माइंडवर हॅमरिंग झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता ही झाली फिजिकल टॅग, बरोबर, हे एक एक्झाम्पल सांगितलं फ्रीजचं. तसं तुम्ही टीव्हीला पण करू शकता. टीव्हीवर लावू नका, डायरेक्ट स्क्रीन दिसणार नाही, साईडला कुठेतरी लावा, त्याच्यावरती लिहा टीव्ही, स्विच ऑन टीव्ही, स्विच ऑफ टीव्ही, स्विच ऑफ नाही, सॉरी, टर्न ऑफ टीव्ही, का स्विच ऑफ टीव्ही, स्विच ऑफ टीव्ही, बरोबर. त्याच्यानंतर चेंज द चॅनल, चेंज द व्हिडिओ, लिसन द म्युझिक, वॉच द मूवी. ओके, अशा पद्धतीचे लिहा. 48 तासासाठी ही ती लिस्ट तिथेच असू द्या. जेव्हा जेव्हा आपण टीव्ही समोर जाऊ आपल्याला ती लिस्ट दिसली पाहिजे. सिमिलरली मेंटल टॅगिंग नावाचा प्रकार आहे. आता हा मेंटल टॅगिंग म्हणजे काय, तर माझी मुलगी आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे ती इकडून तिकडून खेळतीये, मग मी तिच्या ऍक्शन्स ना इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करणार. व्हॉट डज माय डॉटर डू राईट नाव? शी इज प्लेइंग, शी इज लाफिंग, शी इज वॉचिंग टीव्ही, शी इज ड्रिंकिंग वॉटर. करेक्ट? तिच्या ज्या काही ऍक्शन्स आहेत दिसत आहेत समोर. आता माझी मुलगी दिसतीये मला, तुम्ही तुमच्या घरी तुमचे वडील असतील, आई असेल, ते लोक काय करतायत, सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटीज घरामध्ये कोणी करत असेल तर ती आपली आई असते, किंवा आपली आई आपली जी काही कामं करते त्या ऍक्टिव्हिटीज ना इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न करा. करेक्ट? माय मॉम इज टेकिंग द व्हेजिटेबल्स फ्रॉम द रेफ्रिजरेटर, शी इज कटिंग द अनियन, she is cooking, she is putting, she is for example अजून काही, she is adding sugar to the into the tea. करेक्ट? सगळ्यात जास्त आहे. आईच्या ऍक्टिव्हिटीज जर का लिस्ट काढायला गेलात ना तर खूप कामं करते ती घरी, त्या प्रत्येक कामाचं एक एक इंग्लिश मध्ये वाक्य बनवलं ना तरी इंग्लिश भाषा बोलायला एकदम इझी आहे. आणि जो मिडल मॅन आहे, जो मगाशी आपण बघितलं ना मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो आणि मग बोलतो, तो मिडल मॅन आपल्याला साईडला ठेवायचा. ट्रान्सलेट झिरो, जसं येईल तसं. ग्रामर आजच्या दिवसासाठी आपण पूर्णपणे इग्नोर करणार आहोत. जसं जमल तसं लिहायचं. काही शब्दांचे अर्थ येणार नाहीत, जसं आई पीठ मळत असेल कदाचित, ओके, चपातीची कणिक मळते, त्या कणिक मळण्याला काय म्हणतात हे माहित नसेल कदाचित, तर लिहा, नंतर ना गुगलला विचारा, आई कणिक मळते याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. मी सांगणार नाहीये, तुम्ही शोधून लिहा. आई चपात्या लाटती आहे, विचारा गुगलला काय लिहायचंय त्याच्यासाठी.
करेक्ट? अग्री विथ मी? त्याच्यानंतर पुढचं आहे डिजिटल शिफ्ट. म्हणजे आता मोस्टली सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सेटिंग्स इंग्लिशमध्येच असतील, त्याच्यामुळं काही ह्या सेटिंग्स करायची तुम्हाला फारशी गरज पडणार नाहीये. पण लास्ट मुद्दा महत्वाचा आहे, सराउंड विथ प्रोफेशनल टर्म्स. आता हे जे काही घरातल्या टर्म्स आहेत ह्या आपल्या पर्सनल लाईफ मधल्या टर्म्स आहेत. आपल्याला ह्याच्यासोबत काही प्रोफेशनल टर्म्स सुद्धा रोजच्या रोज अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग काही क्विक गेम्स आपण खेळू शकतो. जसं मी माझ्या कॉलेजमध्ये आमचा जो ग्रुप होता, 7 ते 8 जणांचा आमचा ग्रुप होता, त्या आमच्या ग्रुपमध्ये एक रूल होता. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर इफ एनीबडी स्पीक्स वन मराठी वर्ड, फाईन ऑफ 5 रुपीज विल बी ऍप्लिकेबल. एका मराठी शब्दाला 5 रुपये फाईन. आणि मग संध्याकाळी सगळे कॉलेज सुटलं की जाऊन चहा वगैरे प्यायचं त्या पैशाचं जमलेलं. आणि भरपूर पैसे जमायचे पण आमचे, कारण लाज वाटायची ना इंग्लिशमध्ये बोलायला, मग एखादा मराठी शब्द यायच असते. मग अशा पद्धतीचे आपण गेम्स खेळले पाहिजे, अशा पद्धतीचे रूल्स आपण आपल्या ग्रुपसाठी बनवले पाहिजे. 5 आयटम्स इन 5 सेकंड्स, रिड्यूस प्रोसेसिंग टाइम, आणि नेमिंग रेसेस विथ फ्रेंड्स. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू कराव्या लागतील. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं, तुमच्या ग्रुप पुरता मर्यादित तुम्ही एक रूल ठेवा की जेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू तेव्हा आपण इंग्लिशमध्येच बोलणार आहोत. जर मराठीमध्ये कोणी बोललं, बाहेरच्यांसोबत नाही आपल्या सोबत बोललं, तर आपण प्रत्येक मराठी शब्दाला 5 रुपये दंड आकारणार आहोत. आणि हे काही कुठल्या भाषेबद्दल आपण नाही बोलत आहोत, तर आपण एखादी नवीन भाषा जर का शिकायची असेल तर त्या शिकण्यासाठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. आणि आरशासमोर उभे राहून ही प्रॅक्टिस होत नसते, त्यासाठी लाईव्ह कन्व्हर्सेशन गरजेचं असतं. म्हणून आपण हा रूल थोड्या दिवसासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकता. ओके, आता आपल्याला एक 2 मिनिट मेंटल स्कॅन करायचा आहे. Once I complete the instructions, stop the video, scan your room or office or wherever you are sitting right now. Identify 10 objects and 5 current actions. For example, if you are sitting in college premises, then identify 10 objects surrounding you in English, and 5 current actions means somebody is walking, that boy is laughing, right? For example, these things. Such things you have to identify. And 0 native language allowed. Only and only English language is allowed. Perfect? Good to go? Yeah. Stop the video, complete the task, come back and continue your journey. Now, real word mastery. What is this? The factory floor, the corporate office, the college campus, and the job interviews, right? See, कम्युनिकेशन का महत्वाचं असतं? आता एक या स्लाइड मध्ये एक मुद्दा आहे, सेफ्टी रिपोर्टिंग स्पीड. जर आपल्या घरी आपण आता आहोत आणि कदाचित एकटेच आहोत आज घरी, आणि दार वाजलं आणि 4 माणसं आपल्याला बाहेर दिसली त्या आय होल मधून, जी अनोळखी आहेत, आणि आपण मराठीमधून इंग्लिशमधून विचार करत बसलो की मी कसं कुणाला कम्युनिकेट करू की बाहेर 4 अनोळखी माणसं दिसत आहेत मला, तर काय होईल? ते वाट बघतील, दार तोडतील आणि आत येतील. याच्यापेक्षा वेगळं काही नाही होणार. मग आपल्याला कम्युनिकेशन का महत्वाचं आहे? आता सपोज तुम्ही एखाद्या एमएनसी मध्ये अपॉइंट झालात आणि आजूबाजू तुमच्या लकीली 4 फॉरेनरच बसलेले आहेत. तुमच्या केबिनच्या, तुमच्या सिटिंग अरेंजमेंटच्या बाजूला 4 फॉरेनरच बसलेले आहेत, आणि सडनली तिथं कुठेतरी फायर लागली तुमच्या टेबलच्या आसपास, आणि तुम्हाला हे सांगायचं सगळ्यांना, आग लागली म्हटलं तर त्यांना कळेल का? मग काय सांगायला पाहिजे? फायर, रन, काहीतरी अशा पद्धतीचं आपल्याला बोलावं लागेल, राईट? म्हणून आपल्याला कम्युनिकेशन
इंग्लिश आणि मराठी दोन्ही मास्टर करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला आपण जेव्हा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असतो किंवा आपण आपल्या फॅक्टरीच्या फ्लोअरवर असतो, तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करावं लागतं. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, की एखादा प्रॉब्लेम वरती आपल्याला सोल्युशन शोधायचं असतं, मग आपण चर्चा चालू असते त्याच्यावरती. मग ही चर्चा, या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला आपली मतं मांडता आली पाहिजेत. भले मराठीमध्ये मांडायची जरी असली तरी ती मतं मांडता आली पाहिजे. ती कशी मांडायची आहेत आपल्याला? मग इंग्लिशमध्ये सुद्धा ती बोलावी लागतील आपल्याला. ह्या गोष्टींसाठी आपल्याला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये कम्युनिकेशनवर आपलं स्ट्रॉंग प्रभुत्व असणं महत्वाचं असतं. करेक्ट? हँडलिंग क्लायंट क्वेरीज किंवा इफेक्टिव्ह क्विक मेल्स. आता जर आपल्याला इंग्लिश बोलता बेस्ट आलं तर आपण लिहिणार सुद्धा बेस्ट आहोत. आज आपण लिहिलं तर आपलं 60 ते 70% ग्रामर परफेक्शन आहे. पण आपण जर बोलायला चांगलं सुरुवात केली तर तेच परफेक्शन आपलं 100% पर्यंत जाऊ शकतं. ऍग्री विथ मी? करेक्ट? या. देन कॉलेज कॅम्पस सेमिनार असतो आपल्या कॉलेजमध्ये. मी तुम्हाला इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो. कॉलेजमध्ये काहीही असो इव्हेंट, आम्ही त्याच खुर्चीवर बसणार ज्या खुर्चीला ग्लू लागलेला आहे. कुठला ग्लू? तर कम्फर्ट झोनचा, जिथून सरांना मी दिसणार नाही आणि सर माझं नाव घेणार नाहीत, अशा खुर्चीतच जाऊन बसणार. मग आपल्याला हे अवॉइड करायचंय. मग हे कधी अवॉइड करू शकू आपण? जेव्हा आपल्याला माहितीये की मी बोललो की माझ्याकडून चुका होतच नाहीत आणि झाल्या तरी काही फरक पडत नाही, तेव्हा आपण सेमिनारसाठी उठून उभं राहायला बोलायचा प्रयत्न करू. काही कॅन्टीन डिस्कशन असतील किंवा नेटवर्किंग ऍट फेस्ट, म्हणजे आपण काही इव्हेंट्सना जातो बाहेरच्या कॉलेजेसमध्ये. तर बाहेरच्या कॉलेजेसमध्ये आपण जातोय तर तिथं आपण स्वतःला रिप्रेझेंट करत नाही आहोत. वी आर रिप्रेझेंटिंग आवर कॉलेज. आणि तिथं जाऊन जर आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये ती तत्परता आणि तो इफेक्टिव्हनेस जर दिसला तर आपली इमेज ऑब्विसली बेस्टच होणार आहे, पण आपल्या कॉलेजचं नाव सुद्धा तेवढंच मोठं होणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठं अचीवमेंट काहीही नसतं की मी माझ्या कॉलेजच्या सक्सेसफुल जर्नीमध्ये छोटीशी अचीवमेंट जोडू शकलो. करेक्ट? आणि मग जॉब इंटरव्ह्यू मध्ये जर आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सलेटच करण्यात आपला वेळ जात असेल, आता एखादा इंटरव्ह्यू मराठीत द्यायचा आहे समजा, तर एखाद्या ट्रिकी क्वेश्चनला आपण क्विकली आन्सर करू शकतो. पण जर इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच द्यायचा आहे आणि एखादा ट्रिकी क्वेश्चन असेल तर मराठीमध्ये बोलून त्याचं ट्रान्सलेशन करून सांगेपर्यंत ती जी काही ट्रिक आहे, जो ट्रिकी क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर सुद्धा आपण देऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला दोन्ही भाषांमध्ये बोलता येणं महत्वाचं आहे. करेक्ट? आणि मग आजच्या या दिवसाच्या, दुसऱ्या दिवसाच्या आपल्या जो काही आपला सेशन आतापर्यंत झालेला आहे, या सेशनच्या प्रॅक्टिससाठी आपण काही डेली ऍक्शन टास्क ठेवलेले आहेत. मग त्याच्यात पहिला टास्क आहे लेबल. काही मेजर आयटम्स असतील, जसं आपण म्हटलं की फ्रीज आहे, टीव्ही आहे, बाईक आहे, ह्याच्यावरती तुम्ही लेबल्स लावा. त्या लेबल्सवरती तुम्ही तुमच्या ऍक्शन्स नोट डाऊन करा. व्हॉइस डायरी, 2 मिनिटाची नोट, ही रोज रात्री आपल्याला व्हॉइस नोट बनवायचे. रिटर्न नव्हे, व्हॉइस नोट बनवायचे. स्वतःची स्वतःलाच पाठवा सुरुवातीला. किंवा तुमचा एखादा मित्र असेल जो तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार असेल, त्याला तुम्ही ही व्हॉइस नोट पाठवू शकता की व्हॉट आय डिड टुडे. 0 ट्रान्सलेशन, इग्नोर मिस्टेक्स. मिस्टेक काही झाल्या तरी काही फरक पडत नाहीये आणि ट्रान्सलेशन करायचं नाहीये. जसं येईल त्या फ्लो मध्ये आपल्याला बोलायचंय. I woke up in the morning at 6 o'clock. Then I went to, I went for morning walk. Then I came back to home.
then I took tea, then I took bath, then I took breakfast. परफेक्ट. जे येईल ते पटापट पटापट फ्लो मध्ये बोलून जायचं, 2 मिनिटांमध्ये आज दिवसाची कहाणी संपवायची. तिसरं आहे इमर्शन. आता इमर्शन म्हणजे काय तर इंग्लिश व्हिडिओज असतात, करेक्ट, काही टेड टॉक्स असतात, काही पॉडकास्ट असतात इंग्लिशमध्ये. एखादा ऐकायचंय, 10 ते 15 मिनिटाचा फक्त पॉडकास्ट ऐकायचा किंवा एखादा व्हिडिओ बघायचा इंग्लिश मधला, जेणेकरून आपल्याला त्यातली 5 वाक्य आपल्या लाईफच्या रिलेटेड, आपल्या रुटीनच्या रिलेटेड 5 वाक्य मिळतील आणि ती 5 वाक्य आपण आपल्या लाईफमध्ये कुठेतरी वापरू शकतो. परफेक्ट. आणि नेरेशन, 10 minutes English only thought, narrate the course and silence native voice. म्हणजे आता 10 मिनिटं बोलायचं म्हटलं तर अवघड आहे ना. 2 मिनिटाची व्हॉइस नोट ठीक आहे, पण स्वतः सोबत, हे कुठं बाहेर जाऊन नाही बोलायचंय. नॅरेशन हे स्वतःच्या मनासोबत बोलायची ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल, तुमच्या बाईकवरून तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडाल कॉलेजला जायला म्हणा, तर जाताना जे काही दिसेल त्याबद्दल इंग्लिशमध्ये बोलत जायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, I'm starting the bike now. I have started my journey to the college now. Oh, see that person selling mangoes, and he is showing some good rate of mango. The rate of mango is decreased today. Yesterday it was 800, today it is 600. Then I saw a person who is driving rash. He is just honking the horn, continuously honking the horn. What is the use, bro? Unless the next vehicle go, unless the next vehicle move, you can't go. Please stop honking. Right? Like this, start speaking with yourself. With this, I'd like to thank you everyone to continue our journey on day 2, and I wish all the best to each and everyone to continue this journey till day 90 and see yourself as a new version of yourself. Correct? Thank you so much. Bye bye. See you tomorrow.